चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। नहीं सोचिए मत, सबस्क्राइब कीजिए। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल YB क्रिएशन मराठीमध्ये। तर मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे आणि तुम्हाला प्रिव्ह्यू तर दाखवणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला सांगतो की आपल्या व्हिडिओच्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे, त्यामुळे आपल्या मटेरियल डाउनलोड करताना काही अडचण येणार नाही। तरी तुम्हाला एडिटिंगबद्दल काही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, मी तुम्हाला तिथे नक्की रिप्लाय देईल। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा। चला तर वेळ न घालवता चालू करूया आजच्या व्हिडिओला। मराठमोळी बायको पाहिजे नखरेवाली, मराठा भारी बायको पाहिजे नखरेवाली। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आले सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत। तर मित्रांनो, तो प्रिव्ह्यू तर तुम्ही पाहिलाच असेल, तर प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। आणि आपल्याला असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर अलर्ट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। तर त्यानंतर तुम्हाला इथे बिटमार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे अलर्ट मोशन ॲपमध्ये। तर बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। तर त्यानंतर इथे फर्स्ट बीटला यायचं आहे। त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे फोटो ॲड करून घ्यायचे आहे। तर फोटो ॲड केल्यानंतर 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत। तर तुम्हाला पण अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला ते बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन कॉप इफेक्ट करायचा आहे। तर तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला या इफेक्टला किती फोटोंना हा इफेक्ट द्यायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल मित्रांनो। व्हिडिओ बिलकुल बी स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला एडिटिंग करताना काही अडचण येणार नाही। तर इथे तुम्हाला 7.8च्या बीटपर्यंत तुम्हाला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्यानंतर इफेक्टचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे। तर अशाच प्रकारे या 2 फोटोंना इफेक्ट द्यायचा आहे। तर आपला तर आपण 7.8 पर्यंतच हा वाला इफेक्ट द्यायचा आहे। त्यानंतर इथे 7.8च्या बीटच्या नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे लास्टला यायचं आहे। लास्टला आल्यानंतर तुम्हाला इथे हा वाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन कॉप इफेक्ट करायचा आहे। तर कॉप इफेक्ट केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे। आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर तुम्हाला इथे 7.8च्या बीटला यायचं आहे। तर 7.8च्या बीटला आल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे। तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे 9.18च्या बीटला यायचं आहे। तर याच्यानंतरच्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉप इफेक्ट करायचा आहे। तर कॉप इफेक्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 9.17च्या बीटच्या पुढचे फोटो आहेत त्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे। तर तुम्हाला सांगतो, हा वाला इफेक्ट तुम्हाला जिथपर्यंत 18.26 सेकंदापर्यंत हा वाला इफेक्ट द्यायचा आहे। तर मी फोटोला इफेक्ट देतो। तर मी 18.26 पर्यंत हा वाला इफेक्ट दिला आहे। त्यानंतर त्याच्या पुढचे जेवढे पण इमेजेस आहेत त्यांना तुम्हाला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर
हे 3 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपलं चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे 18.26च्या पुढचे जेवढे पण फोटो आहेत त्या फोटोंना इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी आता तुम्हाला शेवटपर्यंत सगळ्या फोटोंना हवालाच इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर मी सगळ्या फोटोंना इफेक्ट दिलेला आहे. तर आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. तर आपल्याला बॉर्डर पेन जे ॲड करायचे आहे, तर तुम्हाला जर तुमचा इंस्टाग्रामचा लोगो किंवा तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर आपण ॲड करून घेऊया. तर यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बिटला यायचं आहे. तर लोगो आपण ॲड केलेला आहे. तर प्लसच्या आयकॉनवरती मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक बॉर्डर पेन दिली आहे, ती बॉर्डर पेन ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला ही शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर अशा प्रकारे कट करायची आहे. कट केल्यानंतर इथे 3 डॉटवर जाऊन फिट कंपोजिशन एरियाचा ऑप्शन दिसेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे. तर आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्युशन पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता व्हिडिओची क्वालिटी. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.